सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत 2 ते 3 लीळा पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिलं चरित्र आहे पण्य स्त्री विटकानीत पर्ण स्वीकारू। पण्य स्त्री म्हणजे जे पण्याङ्गना असते म्हणजे सामान्य स्त्री, तर त्या सामान्य स्त्रीने स्वामींच्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी विडा आणला पानांचा, आणि नंतर मग कसा त्या विड्याचा स्वीकार करतात देव, कोणती पानं असतात, पुढे चरित्र कसं घडते हे आपण सर्व सविस्तर पाहणारच आहोत। दुसरे चरित्र आहे भिक्षा मंडन निषेधपूर्वक कुत्साहता आऊ दुःख निराकरण। भिक्षेला जात असताना औसा मंडन करतात स्वतःच, म्हणजे हातपाय वगैरे व्यवस्थित धुतात आणि गंध वगैरे लावतात आणि नंतर भिक्षेला जातात। स्वामींना ते काही पटत नाही की भिक्षेला जात असताना एवढा शृंगार करण्याची काय आवश्यकता असते। त्या प्रसंगावर स्वामी त्यांना शिक्षा पण करतात। औसांना फार दुःख होते मग, आणि मग औसा तिथून निघून जातात। मग कसं दुःख करतात दुसऱ्या गावाला जाऊन, मग कधी दर्शन होते स्वामींचं त्यांना, हेही पाहण्यासारखं आहे। तर हे चरित्र आपण आज पूर्ण पाहणार आहोत आजच्या या ज्ञान सत्रामध्ये। तिसरं चरित्र आहे आऊ पडवा मागणे। पडवा म्हणजे काय, तर एक विशिष्ट प्रकारचं वस्त्र, ते वस्त्र औसा मागतात आणि त्यावर मग स्वामी काय उत्तर देतात त्यांना तेही पाहूया। तर असे एकंदरीत आपण 3 चरित्र आजच्या या ज्ञान सत्रामध्ये पाहणार आहोत। हे तिन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेचच्या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। आजचे हे ज्ञानसत्र सुरू करण्याअगोदर आपण आजचा तिथीवार जाणून घेऊया आणि नंतर मग आजच्या या ज्ञानसत्राला आरंभ करूया। आजचा तिथीवार आहे आश्विन वद्य द्वितीया शुक्रवार, प्लवनाम संवत्सर शके 1943, योगाब्ध 5123, अंग्ल दिनांक 22 ऑक्टोबर 2021। कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते। पहिला प्रश्न होता स्वामी गणपत मठ सोडून ढोरेश्वरकडे का राहायला गेले, आणि दुसरा प्रश्न होता सारंग पंडित स्वामी जवळ का अनुसरले नाही। तर या दोन्ही प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आणि कोणी कोणी त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलेले आहेत हे सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत। कालचं ज्ञानसत्र कोणी पाहिलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे, आय बटनवर क्लिक करा आणि कालचंही ज्ञानसत्र तिथे तुम्ही पाहू शकता। तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। लीळा चरित्राच्या आजच्या या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 374, पण्य स्त्री विटकानीत पर्ण स्वीकारू। पण्य स्त्री म्हणजे जी सामान्य स्त्री होती, त्या स्त्रीने म्हणजेच एका वेश्येने स्वामींसाठी विडा आणलेला आहे, पानं आणलेली आहे। तर त्या पानाचा देव स्वीकार करतात। कशा प्रकारे स्वीकार करतात ते समोर पाहूया। गोसावियांसी उदयाचा पूजा अवसरू झाला। स्वामींचा सकाळचा पूजा अवसर झालेला आहे। गोसावियांसी चौकी आसन असे, स्वामींना चौकामध्ये आसन होतं। भटकाईसिया व्यापारा बाहेरी निघाले। भटोबास काहीतरी कामाच्या निमित्ताने बाहेर निघालेले होते, बाहेर जात होते। तवतिया बाह्य येती असती, तिघी समान स्त्रिया। 3 बाया तिकडून येत होत्या आणि तिघी सामान्य स्त्रिया होत्या म्हणजे वेश्या होत्या। भट मागोते आले, भटोबास परत आले। जी जी माणुसे ऐसी येतात ती, भटोबास म्हणतात जी जी माणसं येत आहेत आपल्याकडं। बाईसी पुसले, बाईसा विचारतात बाबा माणुसे कायसी, बाबा माणसं कशाचे बरं आणि आपल्याकडे काय येणार आहेत, कशामुळे येणार आहेत। सर्वज्ञ म्हणते बाई हे भाकवान रेष जाणती। स्वामी म्हणतात बाई हे जे भाषा आहे, भाक म्हणजे काय तर भाषा बोलण्याची, हे जे शब्द वापरलेला आहे भटोबासांनी, हे सर्व भटोबासांनाच माहिती आहे। तो दोघी सामान स्त्रिया आलिया, 3 जणी होत्या, त्यापैकी 2 स्वामींकडे आलेल्या आहेत, एक कुठेतरी बाजूला बसली असेल किंवा कुणीकडे गेली असेल। गोसावियांसी दंडवते घातली, स्वामींना दंडवत घातल्या दोघींनी। श्रीचरणा लागल्या, पाया पडल्या। 32 काळ्या पानाचे विडे गोसावियांसी दर्शना केले। 32 पानाचे विडे आणले होते, 32 पानं आणले होते असा अर्थ नाही, तर काय अर्थ आहे, 32 नावाची एक जात आहे नागवेलीच्या पानाची,
ते नागवेलीचं पान जे असते एकदम हिरवं गडद असते आणि फार काही मोठं नसते. त्या पानाचं नाव असते बत्तीसा पान. खाण्यासाठी फार खमंग लागते ते, तर त्याला बत्तीसा पान म्हणतात. नाही तर एखाद्याला काय वाटू शकते की 32 पानाचा विडा आणलेला आहे का, तसं नाही. तर त्या नागवेलीच्या पानाची एक जात आहे विशिष्ट प्रकारची आणि म्हणून तिला 32 पान असं बोलायचे. काळ्या काय म्हणतात चरित्रकार, काळे पानं होते. काळे म्हणजे काय काळे होते का, नाही, तर हिरवेच पानं होते, परंतु एवढे गडद हिरवे होते की जणू काही काळे पानं आहेत की काय, दुरून पाहणाऱ्याला असं वाटेल, एवढे गडद हिरवे पानं होते. तर ते पानं आणले, स्वामींच्या ठिकाणी दर्शनाला अर्पण केले. मग भटी तयाचिया पोफळाचिया फोडी केलिया. मग भटोबासांनी त्यांनी जे पोफळ आणले होते त्या पोफळांच्या फोडी केल्या. मग भटी हडपेची चोखटे पाने काढिली. पानं ठेवण्याचं जे ठिकाण होतं, ज्या ठिकाणी भटोबास पानं ठेवायचे नागवेलीचे, त्याला आपण पानदानही बोलू शकतो. जे पानं विकणारे लोक असतात बघा, त्यांच्याकडे टोकऱ्या असतात तयार केलेल्या बांबूच्या, तर त्या पद्धतीची एक टोकरी होती, त्यामध्ये भटोबास स्वामींचे पानं ठेवायचे, जे स्वामींना विडा करून द्यायचे ज्या पानाचे भटोबास, तर ते पानं भटोबास एका छोट्या कटोरीमध्ये ठेवायचे, बांबूची तयार केलेली छोटी दुर्डी किंवा करंडी म्हणतात काही भागामध्ये. तर तसा प्रकार आहे. तिथे स्वामींचे पानं ठेवलेले होते आणि त्यामधून हडपेचे चौकटे पाने काढली. चांगले पाने त्याच्यातून काढले. हडपेचे म्हणजे काय, जर दुसरा अर्थ लावायला गेला तर हडपी लोक ज्याप्रमाणे पानं ठेवतात, हडपी लोक कसे ठेवतात पानं, ज्यांचा व्यवसायच आहे विडा देणे, पानं तयार करणे, तर ते लोक ज्याप्रमाणे पानं ठेवतात, स्टोअर करतात, त्याच प्रमाणामध्ये यांनी पानं ठेवलेली होती भटोबासांनी. मग ते करंडी असेल, दुर्डी असेल छोटी, किंवा वेगळं काही पोतं असेल एखादं बारदाण्याचं, त्याच्यामध्ये ठेवलेले असतील, तर असा आपण दुसरा अर्थ घेऊ शकतो. तर त्यातून पानं काढलेले आहेत भटोबासांनी. मग गोसावी असे विडा ओळगविला, स्वामींना विडा दिला. मग तेही एकमेकाची वास पाहिली. त्या दोघी वेश्या एकूण पाहत होत्या. ऐसी पाणी आमते नाही ती. त्या बाया म्हणतात, असे पानं तर आमच्याकडे नाहीत, आम्ही तर असे 32 पानं आणले, एकदम हिरवे गडद आणि छोटे छोटे पानं आहेत. मग म्हणितले. मग ते सामान्य स्त्रिया म्हणतात, घेतलेनी मोले 1-2 विडे आम्हा द्या का. ती बाई म्हणते, सामान्य स्त्री, भटोबासांना की ज्या दामामध्ये तुम्ही आणलेले आहेत तुमचे पानं फार छान दिसतात, मोठे मोठे पानं आहेत, तर ज्या दामामध्ये तुम्ही आणलेत पानं त्या दामामध्ये आम्हाला द्या. म्हणजेच काय, ज्या रेटमध्ये, ज्या किमतीमध्ये तुम्ही ते पानं आणलेत त्या किमतीमध्ये आम्हाला द्या. मग आमचे विडे गोसावी असे ओळगवा आणि मग आमच्या पानांचा विडा देवाला ओळगवा. मग भटी म्हणितले, हे दामनिके पान. भटोबास म्हणतात, हे महागाचे पानं आहेत, 4-2 दाम जास्त देऊन आणलेली पानं आहेत. हे सर्वज्ञ म्हणते, तुम्ही साधर्मी तांबोळी किंगा घेतलेली मोले ओपा. स्वामी भटोबासांना म्हणतात, तुम्ही चांगले धार्मिक आहात तांबोळी, आणि म्हणून ज्या रेटमध्ये तुम्ही ते पानं आणलेले आहेत त्याच किमतीमध्ये तुम्ही द्या. मग भटी घेतलेली मोले 2 विडे त्या ते दिधले. ज्या किमतीमध्ये भटोबासांनी पानं आणले होते त्याच किमतीमध्ये या बायांना पण 2 विडे तयार करून दिलेले आहेत भटोबासांनी. तेही गोसाव्यासी ओळगविले. त्या सामान्य स्त्रियांनी ते विडे स्वामींना अर्पण केले. मग तेही गोसाव्यासी मनी अभिलाषिले. मग त्यांच्या मनामध्ये काही अभिलाष निर्माण झालेला आहे स्वामींविषयी. मग सर्वज्ञ म्हणते, अन्यत्र पाहिजे तेची येथ पाहिजे, तरी कवनी ठाई नाही ते के पाहिजे. जे अन्यत्र ठिकाणी आहे तेच जर तुम्ही आमच्या ठिकाणी पाहत आहात तर काय कामाचं. जे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी भेटत नाही ती वस्तू तुम्ही आमच्या ठिकाणी पहा. अन्यत्री आती तेची येथही आती. मग तेही म्हणते, जी जी आम्ही गोसावी आपासी राहुनी. स्वामी काय म्हणतात की बाई, तुम्ही जे अन्यत्र जनमानसाकडे पाहतात त्या दृष्टीने आमच्याकडे पाहू नका, आमच्याकडे काही वेगळ्या दृष्टीने पहा, बाप भावाच्या दृष्टीने, असं स्वामी त्यांना म्हणतात. मग त्या बाया काय म्हणतात की जी जी स्वामींनी आम्हाला तुमच्याजवळ राहू द्यावं, तुमच्या सन्निधानामध्ये आम्हाला राहू द्यावं. सर्वज्ञ म्हणतील, येत राहिलं तरी येसिया व्हावे लागेल. स्वामी म्हणतात, तुम्हाला जर आमच्या ठिकाणी राहायचं असेल तर असं व्हावं लागेल, म्हणजेच डोकी वगैरे चाटी करावी लागेल. श्रीकरीचे अंगुळीचा अनुकारू दाखविला. बोटाचा अनुकार दाखवला डोक्याकडे देवाने की अशी चाटी करावी लागेल, पूर्ण टक्कल करावं लागेल. जी जी हेही करुणी. वेश्या म्हणते, जी जी आम्ही असं पण करू, परी गोसावी काही आम्हा राहू देतात ती, परंतु स्वामीच आम्हाला राहू देणार नाहीत असं आम्हाला तरी वाटते. मग नावेक होती या. मग त्या वेश्या थोड्या वेळ थांबतात. मग गोसावी ते अशी पाठवणी दिली. मग स्वामी त्यांना पाठवणी देतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 375.
भिक्षामंडळ निषेधपूर्वक कुत्साहता आऊ दुःख निराकरण. आऊसे भिक्षेसी जाती, औसा भिक्षेला जात होत्या. मग भिक्षा अवसरी धूत वस्त्र नेसती, भिक्षेला जात असताना औसा धुतलेलं वस्त्र नेसायच्या. धुतल्या बाहेरी वासाची बुंथी घालिती, धुतलेल्या कपड्याची बुंथी पण घालायच्या. तोंड हात पाय धुती, तोंड हात पाय धुवायच्या. त्रिपुंड रेखिती, त्रिपुंड म्हणजे काय? हे जे 3 बोट आहेत आपले मध्यभागचे, करंगळी आणि अंगठा सोडून द्या, जे 3 बोट उरलेले आहेत, या 3 बोटांनी गंध लावायचा आहे आडवा कपाळावर, त्याला त्रिपुंड असं म्हणतात. आणि मग अशा औसा भिक्षेला जायच्या. स्वामींना विचारला यायच्या की जावं का मी भिक्षेला? एक दिवशी आली, एक दिवशी औसा आली तशीच सर्व व्यवस्थित मेकअप वगैरे करून, हातपाय धुवून, मस्तपैकी गंध वगैरे लावून. आणि मग स्वामी म्हणतात, लिसी पुसी की जे हे धर्म वेश्याचे की नाही का? स्वामी म्हणतात औसांना, बाई अशी जे तुम्ही लिसीपुसी करता, म्हणजे व्यवस्थित हातपाय धुणे, तोंड स्वच्छ करणे, हे हातपाय धुण्याचे कामं कोणाचे आहेत? स्वच्छ दिसावं, सुंदर दिसावं म्हणून हातपाय धुणे हे कोणाचे कामं आहेत? हे कामं तर वेश्येचे आहेत. बघा स्वामी किती स्पष्ट वक्ते आहेत बरं का. स्पष्ट वक्तेपणा स्वामींनी इथे दाखवलेला आहे. कशामुळे? तर औसांचं हित व्हावं त्यासाठी. तर स्वामी म्हणतात, बाई संन्याशाचे असे धर्म नाहीत, हे असं हातपाय धुवून जाणे हे वेश्येचे धर्म आहेत. जोगिया तो मसी घसी लितला व्हावा की नायका, जोगिया जो असतो तो मसी घसी म्हणजे धूळ मातीने माखलेला असावा, काळा रंग लागलेला असावा. म्हणजे काय? तर गोरापान जोगी दिसू नये, तर काळा कुट्ट दिसावा रस्त्याच्या धुळीने, असा तो असावा साधू जो आहे तो. आणि तुम्ही तर हातपाय धुता. पावो पावो दीक्षिताची कन्या उपासनीयाची सुन, नाथपंथी उपदेशू चातुर्वर्णी, भिक्षा करी पाणी भातू खाय, तित्रिय मोवाचे कृष्णीयाध्याय. मजा आणि समान स्त्रियेची धर्म म्हणितले, बापू गोडसिया देवा, नाही येणे देवकाज, काढीन आपला जोगू, सर्वज्ञ म्हणितले, खेळी जेल नायका, खेळी जेल स्वामी जगन्नाथा. औसांना आला राग. औसा म्हणतात, मी दीक्षितांची कन्या आहे. जे दीक्षित अण्णावाचे ब्राह्मण आहेत त्यांची कन्या आहे, आणि उपासनीय जे ब्राह्मण होते त्यांची सून आहे. नाथपंथीचा उपदेश आहे मला, चातुर्वर्णे भिक्षा करते, पाणी भात खाते, माझ्याकडे तित्रीय मोवाचा कृष्ण होता. आणि एवढ्या श्रेष्ठ अशा औसांची बरोबरी एका वेश्येबरोबर केलेली आहे. अशी मी औसा एवढी श्रेष्ठ, आणि माझी बरोबरी एका वेश्येशी केलेली आहे. म्हणून राग आलेला आहे औसांना. औसा म्हणते, काढील जोगू, मी माझी जे जोग जुगती आहे पूर्वीचा वेश धारण करेल आणि राहील कुठे पण. स्वामी म्हणतात, खरंच का तुम्ही जाणार निघून? औसा म्हणतात, खेळी जेल स्वामी जगन्नाथ, खरंच निघून जाईल मी. मग चौधोत्राच्या जवळ गावा गेली, जे चौधोत्राचं जवळ गाव होतं तिथे गेली. रात्री झाली, रात्र झाली, आणि दुःख करू लागली दुःख करायला. माझा चक्रस्वामी, माझ्या चक्रस्वामीसी आता पूजा होती असेल. मग औसा दुःख करतात की माझा चक्रस्वामी, आता माझ्या स्वामींची पूजा होत असेल, पूजावसर चालू असेल, असं ते मनामध्ये विचार करतात, दुःख करतात. उद्याची येती, सकाळी सकाळी उठायच्या, निघायच्या, रस्त्याला लागायच्या. आधी एक वाटे बैसती, पैठणला येण्यासाठी निघायच्या, अर्ध्या रस्त्यात यायच्या आणि रस्त्यात बसून जायच्या. गोसावियांचे पूजावसर आठविती, स्वामींचे पूजावसर आठवायच्या. औसा मागोती भिक्षा अवसरी, जवळ गावा जाती, पुन्हा भिक्षेच्या अवसराच्या वेळेला जवळ गावला जायच्या औसा. ऐसी तिनी दिस होती, असे 3 दिवस निघून गेले. अर्ध्या रस्त्यात यायच्या, बसायच्या, अर्ध्या रस्त्यात यायच्या, बसायच्या. पैठणला काय परत आल्या नाही, तर जवळ गावलाच परत जायच्या. चौथ्या दिवशी गोसावी अशी उद्याचा पूजावसर झाला. चौथ्या दिवशी स्वामींचा सकाळचा पूजावसर झालेला आहे. अंगी टोपरे केले, अंगी टोपरे घातले देवाने. मग सर्वज्ञ म्हटले, आजी कोणीकडे खेळो जाई जेल गा. स्वामी विचारतात भक्तजनांना, आज कोणीकडे जायचं बरं? कोणी म्हणे कोणीकडे, कोणी म्हणे कोणीकडे. कोणी भक्तजन म्हणतात आज इकडे जाऊ, कोणी भक्तजन म्हणतात आज इकडे जाऊ. सर्वज्ञ म्हटले, यावर स्वामी म्हणतात, आजी हे नाही काशी सावमे जाईल. स्वामी म्हणतात, आज आम्हाला सावमे जायचं म्हणजे समोर जायचं. कोणाच्या? तर नायकाच्या म्हणजेच औसांच्या. गोसावी पोटफोडे अशी बीजे केले. स्वामी पोटफोड्या गणपतीपाशी गेलेले आहेत. पोटफोडा आसन झाले, पोटफोड्यापाशी आसन झालेलं आहे.
जो पोटफोड्या गणपती आहे तिथेच कुठेतरी जवळ बसले देव. मग म्हणितले आणि मग स्वामी म्हणतात, मंडळिका पोरी आवेसी अभिमानास्तव आरुते तव एव वेना. स्वामी म्हणतात नाथोबांना की औसांना अभिमानामुळे जवळ काय येता येत नाही, आमच्या अहंकार आडवा येतोय आणि म्हणून जा बोलावणी घेऊन या. नाथोबांना देव म्हणतात, जा बरं तुम्ही जाऊन औसांना बोलावून घेऊन या. मग नाथोबा गेले तो वाटे बैसोनी दुःख करीता ती. औसा रस्त्यातच बसलेल्या होत्या आणि खूप दुःख करत आहेत औसा. नाथोबा ते देखली आणि रडू लागली. नाथोबांना पहिलंच तर औसा दुःख करत बसल्या होत्या आणि नाथोबा दिसले औसांना की जास्तीचाच हंबरडा फोडला आणि रडायला लागलेले आहेत औसा. आऊ चालत ते गोसावी बोलावू पाठविले. नाथोबा म्हणतात, आऊ चाल बरं, तुला देवाने बोलवण्यासाठी पाठवलेलं आहे मला, चाल देवाने बोलवलं. मग औसा आली. गोसावी तया ते येता देखले आणि सावमे बीजे केले. औसा येत आहे असं स्वामींना दिसलं आणि स्वामी पुन्हा 4 पावलं समोर गेले. तवती नावेक पाठी मोरी राहिली. आणि स्वामी जवळ आले की पाठी मोरी राहिली. म्हणजे काय, तर देवाकडे पाठ केली. आता देवापुढं काय तोंड घेऊन जावं हाही तिला प्रश्न पडला. नावे करडो लागली. थोड्या वेळ रडते औसा. गोसावी क्षमालिंगन दिले. स्वामींनी क्षमालिंगन दिला औसांना. औसी दंडवते घातली. श्रीचरणा लागली. औसांनी साष्टांग दंडवत घातलेली आहेत, पायाही पडलेली आहे. बापुडा दुखिया होतू असे जी स्वामी जगन्नाथा स्वामी चेनी जाणे स्वामी चेन येणे. बापुडा दुखिया होतू असे मग औसा म्हणतात, जी आम्ही फार दुःखिस्त झालोत. आता स्वामी पाठवणार त्यावेळेस आम्ही जाणार, स्वामी बोलवणार त्यावेळेस आम्ही येणार. आम्ही फार दुःखिस्त झालेलो आहोत. केही न पाठवावा, आम्हाला कुठे पाठवू नका आता. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, नायका काय येथोनी तुमते पाठविले. स्वामी म्हणतात, नायका आम्ही पाठवलं का तुम्हाला दूर इथून आमच्या सन्निधानामधून? तुम्हीची गेले ती तुम्हीच निघून गेलात मनाने. सर्वज्ञ म्हणितले. यावर स्वामी म्हणतात, नायका तापसाचे ऐसे धर्म तरी वेशाचे कैसे धर्म. स्वामी म्हणतात, बाई तुम्हीच सांगा, जर तापसाने साधकाने जर तुमच्यासारखं वागावं तर मग वेशाचे काय वेगळे धर्म राहणार आहेत का? जे साधकाचे धर्म आहेत ते तुम्ही पालन केलेच पाहिजे. औसी म्हणते, जी स्वामी जगन्नाथा तरी काही तापसी करून लभे. मग औसा म्हणतात, जी तरी काही तापसासी करून लभे. तापसाने असं काहीच करू नये का? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, नायका हे ऐसे तापसासी करून लभे. स्वामी पुन्हा म्हणतात औसांना, बाई हे असे हातपाय धुणे, लिसीपुसी करणे, फ्रेश होणे, अंगावरचा मळ काढून टाकणे, चांगले कपडे घालणे, मग भिक्षेला जाणे, हे असं बरोबर नाही. साधकाने असं वागू नये. असं करता येत नसते साधकाला, तापसाला, असं स्वामी स्पष्टपणे सांगतात. तरी जे जे तापसा लभे ते निरुपावे मग औसा म्हणतात, ठीक आहे, हे जमत नाही तर मग तापसाने साधू महात्म्याने करावं तरी काय ते तरी सांगा. सर्वज्ञ मंत्री जितेने मृताचा धर्मी वर्तावे. स्वामी म्हणतात, जो जिवंत व्यक्ती आहे त्याने मृतासारखं वर्तन करावे. म्हणजे देव काय म्हणतात, जो तापसी आहे, जो तपश्चर्या करणारा आहे, जो साधू आहे, त्याने कसं वागलं पाहिजे? जिवंत असून मृतासारखं वागावं. कोणी अपमान केला काय, कोणी मान केला काय, भीती, शीतोष्ण जे अष्टस्वभाव आहे त्यांचा त्याग केला पाहिजे. मृत व्यक्तीला अष्टस्वभाव असतात का? नाही. स्वामींनी अस्थिपरीमध्ये सांगितलेलं आहे, स्वभावाला मात्रा द्यावी. तर अशी मात्रा दिली पाहिजे. आपण असं वाटलं पाहिजे जणू काही मृत व्यक्ती आहे का हा, या प्रमाणात मात्रा दिली पाहिजे असं स्वामी म्हणतात. तुम्ही लिसीपुसी करिता की. स्वामी म्हणतात, तुम्ही तर लिसीपुसी करता, हातपाय धुणे, चेहरा धुणे, मस्तपैकी गंध लावणे, हे असं चालणार नाही ना. असुर पसुर निजता की, एकदम ऐस पैस झोपता, हातपाय लांब करून मस्तपैकी मोठा अंथरुण टाकता आणि ऐस पैस झोपता, असं बरोबर नाही. हो काजी. औसा म्हणतात, ठीक आहे. सर्वज्ञ म्हणते, माकोडा असे तो जीवन पाहे, जीवन सांपडे आणि धरी. तो झाडिता झडेना, तोडिता तुटेना, ऐसाही तोडीजे तरी धड तुटे, परी न सोडी. तैसे नायका धड तुटले आहे जीवे, परमेश्वरा ते न सोडावे, वासना न संडावी. स्वामी माकोड्याचा दृष्टांत सांगतात. स्वामी म्हणतात, बाई ज्याप्रमाणे माकोडा असतो, माकोडा असा चावतो माणसाला, वास घेतो बरोबर, रक्त जिथे वाटले त्याला नस आहे तिथे की बरोबर चावतो तो, आणि चावल्यानंतर बिलकुल सोडत नाही. तुम्ही असं झटकून काढलं तरी सुटत नाही, तो एकदम पक्क धरून ठेवतो. ओढून काढलं तर तुटून येतो परंतु सोडत नाही. की जीव गेला तरी काही हरकत नाही, परमेश्वराला कधी सोडायचं नाही. स्वधर्म निधनम श्रेय, परधर्मो भयावह.
काय म्हणतात श्रीकृष्ण महाराज तरी, स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं चांगलं, दुसऱ्याचा धर्म काही कामाचा नाही. तर स्वामी काय म्हणतात की ईश्वराचा धर्म सोडू नये, दुसऱ्या धर्मात जाऊ नये. एवढा प्रखर अभिमान असला पाहिजे आपल्याला स्वतःच्या धर्माचा. आणि आपलेच उपदेशी काय करतात, राजकारणाच्या पायी वाटोळ करून घेतलेलं आहे जीवनाचं आपल्या उपदेशी मंडळींनी. अमके साहेब तमके साहेब, ते अमक्या पक्षाचे ते तमक्या पक्षाचे, मग तो पक्ष आहे सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, काही कोण्या धर्माचं घेणदेण नाही त्या पक्षाला, सर्व धर्म समभाव म्हणतो तो पक्ष. आणि त्या पक्षामध्ये आपल्या उपदेशी लोकांना वाटते मोठ्या पदावर गेलो पाहिजे, मोठ्या पदावर गेलो पाहिजे. आणि म्हणून जे हायकमांड असतात त्यांच्या पुढं पुढं करतात, मोठ्या पदावर जाऊन बसतात. परंतु त्यांना हे समजत नाही की आपण ईश्वराच्या आज्ञेचा भंग करतोय. ईश्वराने सांगितलं एवढं आपल्या धर्माला पक्क धरून ठेवा, मुंडकं तुटलं तरी काय हरकत नाही, धड तुटलं तरी काय हरकत नाही, धड तुटून बाजूला पडू द्या, मुंडकं देवाचं सुटलं नाही पाहिजे. आपण त्या मुंगळ्याप्रमाणे परमेश्वराला धरलं पाहिजे, धड जरी तुटलं मुंडकं सुटलं नाही पाहिजे. आणि एकीकडे आपले उपदेशी लोक वाटोळ करून घेतात स्वतःच्या जीवनाचं, खुर्ची पायी, राजकारणापायी. मला एवढंच सांगायचं तुम्हाला की या मुंगळ्यासारखं व्हा. किमान देवाने काय सांगितलं, त्या मुंगळ्याचा गुण घ्यायला सांगितलेला आहे आपल्याला. ज्याप्रमाणे तो मुंगळा बिलकुल सोडत नाही एकदा धरल्यावर, तसं तुम्ही पण एकदा ईश्वराच्या धर्माला धरल्यानंतर बिलकुल सोडू नका. आणि जर तुम्ही राजकारणापायी सोडत असाल तर तुमच्यापेक्षा मुंगळा बरा आहे, मुंगळा. भूमीला भार आहात तुम्ही, जर तुम्हाला त्या राजकारणापुढे धर्म आठवत नसेल तर. आणि म्हणून धर्माभिमानी व्हा आणि या मुंगळ्याचा गुण घ्या, नाहीतर बरंच बरं आहे, येतंय मागून चाललंय पुढं. तुम्ही तुमचं ठरवा काय करायचं ते. तुम्हाला मुंगळ्यापेक्षा श्रेष्ठ व्हायचं आहे की मुंगळ्यापेक्षा हीन व्हायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. आपल्याला आपल्या धर्माशी कॉम्प्रोमाइज करावं लागणार नाही, अशा ठिकाणी जाऊन तुम्ही करू शकता राजकारण. नाहीतर आज गेले मुसलमानाच्या पीरावर, दर्ग्यामध्ये घातली टोपी, उद्या गेले हनुमानाच्या मंदिरात, परवा गेले चक्रधर स्वामीच्या मंदिरात. असे आपले उपदेशी लोक करतात राजकारणामध्ये जे काम करतात. आणि मग म्हणतात नाही आम्हाला करावं लागते हे सर्व. कधीतरी मुसलमानाचा राजकारणी माणूस पाहिला का येऊन चक्रधर स्वामीच्या मंदिरात येतो आणि कपाळावर टिळा लावतो? पाहिला कोणी मुसलमानाचा? आपल्याच हिंदूंना, आपल्याच महानुभाव पंथीयांना फार उल्हास येतो पुढं पुढं करण्यासाठी आणि टोपी घालण्यासाठी. असुद्दीन आविसी जो आहे, कधीतरी आलाय कुठे कपाळावर गंध लावून आणि कोण्या हिंदू मंदिरात बसलाय? तो कधीच झालं नाही. सर्व धर्म समभावाचा ठेका फक्त आपण घेतलेला आहे आणि म्हणून आपण इथे मूर्ख ठरतो. त्या मुंगळ्यापेक्षाही आपण हीन ठरतो. हीन शब्दही कमी असेल मी तर म्हणतो एखाद्या वेळेस. त्या मुंगळ्याला असून तेवढी अक्कल आहे की एकदा धरलं की सोडायचं नाही. आणि आपण माणसं असून अन्न खातो आपण आणि तरी पण तेवढी अक्कल आली नाही आपल्याला. असो, मला जे सांगायचं असते मी ते सविस्तरपणे आणि अक्षरशः फार हृदयाच्या खोलीतून सांगत असतो मी तुम्हाला. परंतु फरक पडते किंवा न पडते तसे तर मला काही फीडबॅक येत नाहीत. बघूया भविष्यामध्ये फीडबॅक आले तर आले. स्वामी म्हणतात वासना न संडावी. अहो शिर तुटू द्या, धडा वेगळं शिर झालं तरी काही हरकत नाही. परमेश्वराला सोडू नका. एवढंच नाही तर वासनाही सोडू नका. वासना म्हणजे काय? तुमच्या मनामध्ये जी वासना निर्माण झालेली आहे की ईश्वराची भक्ती करावी, ईश्वरच आपला सर्व करता धरता आहे, ही वासनाही सोडू नका. हे शिकवण कोणी दिली आपल्याला? ज्वलंत उदाहरण जर पाहायचं झालं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी ही शिकवण दिलेली आहे आपल्याला. अंगावरचे सालीनं साली सोलून काढल्या होत्या औरंग्याने, गुडघ्याच्या वाट्या फोडून काढल्या होत्या औरंग्याने. शेंद्राचा मारुती जसा दिसतो तसे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज दिसत होते. 40 दिवस हालापेष्टा सहन केल्या. परंतु हे स्वामींनी जे सांगितलं की धड तुटलं तरी धर्माला सोडू नका, हे तंतोतंत अंमलात आणलेलं आहे छत्रपती संभाजी महाराजांनी. आणि आज आपणच छत्रपती संभाजी महाराजांचे लेकरं सर्व धर्म समभाव म्हणून हिजड्यासारखे वागत आहोत, हिजड्यासारखं वर्तन करत आहोत. ना त्या धर्माचे ना या धर्माचे, सर्व धर्म समभाव, सर्व धर्म मला समान. म्हणजे काय झालं त्याचा अर्थ? की मी कोणाच्याच एकाचा नाही, मी कोणाच्या एका धर्माचा नाही. सर्व धर्म समभाव जे म्हणतात ना लोक, मला तर कधी कधी वाटते एका वाक्यात जर त्यांना उत्तर द्यायचं झालं तर हे सर्व धर्म समभाव म्हणणारे म्हणजे कोण? तर सर्व हे पुरुष जे आहेत ते सर्व माझे बापच आहेत असे म्हणणारे हे मला पिलावळ दिसते. धर्माचा अभिमान ठेवा. स्वामींनी सांगितले एकच धर्म धरून ठेवा, एकच परमेश्वर तो तुमचा बाप आहे. सर्वच धर्म माझे बाप म्हटलं तर चालणार नाही ना. सर्वच देवता माझे बाप आहेत, चालेल का? नाही चालणार. माझं बोलणं तिखट असते, परंतु मी बोलतो ते खरं बोलत असतो. आणि म्हणून जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी बलिदान दिलेलं आहे धर्मासाठी,
त्यांनी इस्लाम धर्म कबूल केला नाही, त्यांनी ख्रिश्चॅनिटी कबूल केली नाही, मेले ते हिंदू धर्मातच मेले. हा भाग वेगळा आहे. त्यांना ईश्वर धर्म समजला नव्हता, ते हिंदू धर्मातील सकळ देवतांना मानायचे. परंतु आपल्याला धर्म समजलेला आहे, आपल्याला ईश्वर समजलेला आहे, तर किमान आपण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श ठेवून धड तुटलं तरी चालेल, परंतु मी ईश्वराला सोडणार नाही हे आपण अंमलात आणलं पाहिजे असं मला तरी वाटते. आणि तुम्ही वैदिक मांत्रिक करिता की स्वामी पुन्हा म्हणतात तुम्ही वैदिक मांत्रिक पण करता, मंत्र वगैरे येतात तुम्हाला? हो काजी? औसा म्हणतात बरोबर आहे, येतात मला. सर्वज्ञ म्हटले नायका महात्मेनी खळाळी मोकलावे आणि तुम्ही रचमच करिता की? स्वामी म्हणतात बाई महात्म्याने खळाळी मोकळावे. म्हणजे खळाळी कशाला म्हणतात? एकदम निर्जन ठिकाण आहे, जिथे चोरांचा राहावा असतो, पशुश्वापदा असतात, एकदम जंगलातला एरिया आहे, अशा ठिकाणी राहावं. परंतु तुम्हाला रचमच ठिकाणी आवडते राहायला. तुम्हा विजन ना आवडे, तुम्हाला विजन आवडतच नाही. एकांतामध्ये जाऊन ईश्वराचं स्मरण करावं असं तुम्हाला आवडत नाही. हो काजी? औसा म्हणतात बरोबर आहे, हे तर सर्व माझ्या ठिकाणी आहे. सर्वज्ञ म्हटले नायका महात्मेनी हाडाची रांगोळी करावी आणि तुम्ही असुर पसूर अंथरुण निजता की? स्वामी म्हणतात बाई महात्म्याने हाडाची रांगोळी केली पाहिजे, तुम्ही तर एकदम मस्त ऐस पैस झोपता. हो काजी? औसा म्हणतात बरोबर आहे. सर्वज्ञ म्हटले नायका महात्मेनी कटंकटीयमान होणी असावे आणि तुम्ही जे जे रुचे ते ते जेविता की? स्वामी म्हणतात औसांना तुम्ही महात्मे आहात, तुम्ही कटमकटीयमान होऊन असायला पाहिजे, एकदम असे हाड झाले पाहिजे शरीराचे आणि उठता बसता असे हाड कडकड वाजले पाहिजे, असं तुमचं शरीर असलं पाहिजे. परंतु तुम्हाला जे आवडते ते तुम्ही खाता. हो काजी? औसा म्हणतात अगदी बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते सर्वच खरं आहे, हे सर्व मी करते, जे करायला नाही पाहिजे ते करते. सर्वज्ञ म्हणते सुख साधने देव न पविजे नायका. स्वामी म्हणतात बाई सुख साधनाने कधीही ईश्वर प्राप्त होत नसतो आणि ज्यांनी दुःख उपजेतो येथीचा उचित व्यापार न करा की? ज्या कामामुळे तुम्हाला दुःख होते ते काम तुम्हाला करावं असं नाही वाटत आमच्या सन्निधानामध्ये. हो काजी? औसा हो होच म्हणत आहेत फक्त. सर्वज्ञ म्हणते नायका ऐसे हे येथीचे म्हणतले जो करी तयाचे उठणे बैसणे येतुले ही बाया नवचे. मग स्वामी म्हणतात बाई नायका आमच्या ठिकाणी राहिल्यानंतर आम्ही म्हटलेलं ते जर तुम्ही केलं तर आमच्या ठिकाणी तुम्ही उठणं बसणं जरी केलं आम्ही म्हटलेलं तरी वाया जात नाही, त्याच्यात तुम्हाला पुण्य लागेल. म्हणून येथीचे म्हणतले तुम्ही करावे आणि म्हणून स्वामी म्हणतात आम्ही जे जे म्हणणार ते तुम्ही केलंच पाहिजे. हो काजी स्वामी जगन्नाथा? औसा म्हणतात ठीक आहे. म्हणून साष्टांग दंडवते घातली, असं म्हणून औसांनी साष्टांग दंडवत घातलेले आहेत. श्रीचरणा लागली, पायाही पडली. मग गोसावी देवळासी बिजे केले, मग देव देवळाकडे गेलेले आहेत. तर आजच्या ज्ञानसत्रातील दोन्ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तिसरं चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत. तर हे जे दोन चरित्र आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे, स्वामींनी जो माकोड्याचा दृष्टांत दिलेला आहे त्या दृष्टांतातून, त्या मुंगळ्याच्या दृष्टांतातून आपल्याला काय शिकायला मिळते, आपण आपल्या आचरणात काय आणलं पाहिजे, हा आजच्या ज्ञानसत्रातील प्रश्न आहे. आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर आणि कुणी कुणी त्या प्रश्नाचे बरोबर उत्तर दिलेले आहेत त्या सर्व वासनिक मंडळींची नावं. कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते. पहिला प्रश्न होता स्वामी गणपत मठ सोडून ढोरेश्वराकडे का राहायला गेले. या प्रश्नाचं उत्तर आहे, एके दिवशी गणपत मठामध्ये असताना पाठा जे होते, पाठा नावाचे एक भक्त होते, त्या पाठकाच्या कपाळाला चौकट लागते. तो जो दरवाजा होता तो दरवाजा लहान होता आणि त्या दरवाजाची चौकट या पाठकाला लागतो आणि स्वामी म्हणतात उभा पाठा माये, अशा ठिकाणी आता बिढार करायचं. उभा पाठा म्हणजे काय, आमचे जे भक्त आहेत पाठक असे उभे गेले पाहिजे आणि उभे बाहेर निघाले पाहिजे, वाकायचं काम पडू नये. आमच्या भक्ताला मार लागते म्हणजे काय आहे. आणि म्हणून स्वामींनी गणपत मठ सोडला आणि ढोरेश्वरला राहायला गेलेले आहेत. दुसरा प्रश्न होता सारंग पंडित स्वामीजवळ का अनुसरले नाही, कारण त्यांना प्रपंच सुटत नव्हता. तरणी त्यांची पत्नी होती आणि वृत्ती मिळाली होती आणि म्हणून त्यांना ते काही सुटत नव्हतं घरदार आणि प्रपंचामध्येच ते राहिले, अनुसरले काय नाही स्वामीजवळ. बरोबर उत्तर देणाऱ्या वासनिक मंडळींची नावे पुढील प्रमाणे: तारामावशी पटाई, दत्तात्रेयजी कानडे, मोनिकाताई शिंदे, हर्षिकाताई नाखले, सुरेशजी केके, निर्मलाताई फिरके, लक्ष्मणजी अनुसे, सुमनताई पाठक, सुरेशजी केके, प्रज्वलजी मेहंगे, पुष्पाताई धनवटे, अनुपमाताई राऊत, राजश्रीताई वर्डेकर, सुलभाताई देशमुख, देवानंदजी काकडे, मुकेशजी भुयार,
ललिताताई कानडे, शालिनीताई राऊत, राजश्रीताई माने, ज्ञानेश्वरजी महाजन, दत्तप्रसादजी क्षीरसागर, मयुरीताई दीक्षित, आशाताई दीक्षित, भूपाळजी साळवे, निवृत्तीजी खाडे, सतीशजी उरे, कमलताई टोणपे, अंजनाताई पवार, श्यामजी पुजारी, आरतीताई कदम, योजनाताई भरते, विश्वासजी गोरे, संध्याताई सुरेश, प्रकाशजी भडाळे, मुकुंदजी मांगे, रुपेशजी वैद्य, नंदूजी फाये, नीलाताई घाणेकर, हरिजी गलांडे, रुचाताई उगले, अरुणाताई वांगे, पुष्पाताई धनवटे, दत्तात्रेयजी महाले, मेधाताई देशपांडे, माधुरीताई भोपळे, लहूजी मादगुडे, रुक्मिणीताई मादगुडे, अंजलीताई काकडे, पद्माकरजी लहाणे, राजश्रीताई लहाणे, बाळासाहेबजी काळोखे, राजारामजी भागवत, दुर्गाताई भावे, विजयकुमारजी कळणे, काशीनाथजी पाटील, अनिलजी साबणकर, भागोरावजी कदम, सुरेखाताई पवार या सर्व वासनिक मंडळींनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. तुम्हा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही ध्यान देऊन पोथी ऐकलीत आणि व्यवस्थितपणे उत्तर दिलेली आहेत. ज्याप्रमाणे तुम्ही कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर दिलं त्याचप्रमाणे तुम्ही आजच्याही ज्ञानसत्रातील प्रश्नाचं उत्तर नक्कीच देणार अशी अपेक्षा आहे. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला आऊ पडवा मागणे, अमर्दक तपोधने, देवता अज्ञान कथन आणि बळानीत डखलिया ऊर्ध देहिक क्रिया करवणे हे 2-4 चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणारच आहोत. तर मग भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.